साइन ए इज इक्वल टू n टाइम्स ऑफ साइन ए प्लस 2b देन टॅन ऑफ ए प्लस बी ही व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला. आता याच्यामध्ये बघा हा फार इम्पॉर्टंट टाईपचा क्वेश्चन आहे बघा, की इथं काय दिलेलं असते बघा आपल्याला, की साइन ए ची व्हॅल्यू दिलेली आहे. तर आपण या ठिकाणी काय करू शकतोय बघा, की साइन ए जे आहे ना ते राईट मध्ये जर आपण शिफ्ट केलं तर साइन ऑफ ए प्लस 2b लिहिता येईल अपॉन साइन ए घेऊया आणि एन जो आहे तो लेफ्टला घेतला तर 1/n. आयएमपी क्वेश्चन का बघा, की रेशो टाईप मध्ये जर दिला असेल ना ट्रिग्नोमेट्रिक मध्ये, तर याच्यामध्ये एक कॉमनली स्टेप बऱ्याच वेळा करावी लागते बाय कॉम्पोनेंडो अँड डिव्हिडेंडो. म्हणजे आपण काय करतोय बघा, कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटर असेल तर न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर ऍड करतोय, सिमिलर वे न्यूमरेटर मधून डिनॉमिनेटर मायनस करतोय. तीच स्टेप आता या ठिकाणी आपल्याला करायची आहे. म्हणजे काय बघा, की साइन ऑफ ए प्लस 2b प्लस साइन ए अपॉन साइन ऑफ ए प्लस 2b मायनस साइन ए इज इक्वल टू, सिमिलर वे राईट साईडला पण तेच करायचं आहे अप्रोच. 1 प्लस एन न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर ऍड केला, सिमिलर वे न्यूमरेटर मधून डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा मायनस केला. ओके, नेक्स्ट स्टेप मध्ये आता बघा, की इथे जे आता तुम्हाला फॉर्म्युले यूज करायचे आहेत बघा, की साइन सी प्लस साइन डी, साइन सी मायनस साइन डी, हे दोन फॉर्म्युले यूज करायचे. आता हे दोन फॉर्म्युले आहेत का बघा, साइन सी प्लस साइन डी इज इक्वल टू 2 साइन सी प्लस डी बाय 2 into cos c minus d by 2 and sin c minus sin d is equal to 2 cos c plus d by 2 into sin c minus d by 2. असे दोन फॉर्म्युले आहेत. आता ह्या फॉर्म्युल्याचा यूज या ठिकाणी जर केला आपण तर काय राहणार आहे बघा, 2 sin c that is a plus 2b plus d upon 2 into cos c plus d minus c minus d अपॉन 2. सेम डिनॉमिनेटर मध्ये आता फॉर्म्युला या सेकंड फॉर्म्युल्याचं जर ऍप्लिकेशन करायला गेलो आपण तर साइन सी मायनस साइन डी दॅट इज 2 कॉस सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन सी मायनस डी अपॉन 2 इज इक्वल टू 1 प्लस एन अपॉन 1 मायनस एन आहे तसं राहील. ठीक आहे, ओके. आता त्यानंतर बघा हे कॅन्सलेशन केलं 2 2 आणि आतले जे अँगल राहिलेले आहेत ते बघा काय राहणार आहेत, की साइन ऑफ ए प्लस ए 2a प्लस 2b डिवाइडेड बाय 2 कॉस ऑफ प्लस मायनस ए कॅन्सल होणार आहे 2b अपॉन 2 डिवाइडिंग बाय कॉस ऑफ ए प्लस ए दॅट इज 2a प्लस 2b डिवाइडेड बाय 2 इंटू साइन प्लस मायनस ए कॅन्सल झालंय 2b अपॉन 2 इज इक्वल टू 1 प्लस एन डिवाइडेड बाय 1 मायनस एन. ओके, आता बघा इथे 2 2 2 2 कॅन्सल होईल, इथे सुद्धा 2 कॉमन आणि 2 कॅन्सल होईल, म्हणजे राहील काय बघा, साइन ऑफ ए प्लस बी इंटू कॉस बी अपॉन कॉस ऑफ ए प्लस बी इंटू साइन बी इज इक्वल टू 1 प्लस एन अपॉन 1 मायनस एन. ठीक आहे, तर आता साइन ऑफ ए प्लस बी अपॉन कॉस ऑफ ए प्लस बी आपल्याला माहिती आहे, ती व्हॅल्यू काय लिहिता येते आपल्याला, टॅन ऑफ ए प्लस बी इंटू कॉस अपॉन साइन दॅट इज कॉट बी इज इक्वल टू 1 प्लस एन अपॉन 1 मायनस एन. आपल्याला व्हॅल्यू नेमकी कोणती फाइंड करायची आहे बघा, टॅन ऑफ ए प्लस बी, म्हणजे आपण टॅन ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू 1 प्लस एन अपॉन 1 मायनस एन इंटू 1 अपॉन कॉट बी लिहिता येईल अँड 1 अपॉन कॉट बी दॅट इज टॅन बी. तर फायनली आन्सर आपल्याला असं मिळेल का बघा, की टॅन ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू 1 प्लस एन अपॉन 1 मायनस एन इंटू टॅन बी. ओके, ऑप्शन नंबर कोणता येतो बघा, डी इज करेक्ट.